दिवा शहरातील शूरवीर करिअर संस्थेच्या अंतर्गत शूरवीर करिअर अकॅडमी नरेश चौधरी यांनी स्थापन केली आहे। अकॅडमीला 2 वर्ष पूर्ण झाली असून आजमातीस 40 पेक्षा जास्त विद्यार्थी आज शासकीय सेवेत रुजू झाले आहेत। आणखीन दिव्यातील युवा वर्ग व तरुणी वर्ग लोकल रेल्वेच्या धाकधुकीचा प्रवास गर्दीमध्ये ये-जा करून ठाणे कल्याणसारख्या शहरामध्ये जास्तीची फी देऊन दिव्यातील विद्यार्थी जो आर्थिक व शारीरिक त्रास सहन करत आपले प्रशिक्षण पूर्ण करत असतात यांची दखल घेऊन संस्थापक नरेश चौधरी यांनी शूरवीर अकॅडमीच्या माध्यमातून गेली कित्येक वर्षापासून ते विद्यार्थ्यांना दिव्यात सैन्य भरती प्रशिक्षण, पोलीस प्रशिक्षण, अन्य सर्व प्रशिक्षण देत असतानाच आज विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अभ्यासिका उभारून मोलाचे कार्य केले आहे। यांचा शुभारंभ आज मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलीस चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून झाला। यावेळी त्यांनी देखील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। प्रसंगी समाजसेविका नम्रता राणे आणि धीरज देशमुख आदी पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। तसेच शूरवीर अभ्यासिका यासाठी दिव्यातील विद्यार्थिनी व युवा वर्गासाठी नरेश चौधरी यांनी पत्ता देखील देत भक्ती अपार्टमेंट ग्राउंड फ्लोर रूम नंबर 4 SMG शाळाच्या समोर दिवा आगास रोड विद्यार्थ्यांसाठी आमंत्रित केली आहे। धन्यवाद। या तुम्ही धीरज हाय नाही दिवा दादा काय दिवा असं झालं ताई दिव्याचं पहिलं असं जेव्हा जागा पण पाहिजे ना 30-35 लागतात पोलीस जे भरती त्यांचं काही ते इंजिनियर नाही। मला लायब्ररी ओपनिंगसाठी आणि उद्घाटनासाठी जे बोलले त्याबद्दल मी एकदम ऋणी आहे। आणि मला 2 शब्द असे सांगायचे आहेत की मी पण एकेकाळी 2011 त्यावेळेस मी जस्ट लास्ट इयर कंप्लीट केलेलं पुण्यामध्ये आम्ही शिक्षणासाठी अभ्यासासाठी गेलेलो। तर असेच आम्हाला एक वक्ते मॅडम आलेल्या त्या मुठी मॅडम म्हणून नाव त्यांचं ते सध्या आता ACP आहे। त्यामुळे तिकडे पुण्याला एका शाळेवरती वाडे कॉलेजवरती ते आलेल्या लेक्चर देण्यासाठी। तर त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा तुम्ही ज्यावेळेस कॉलेजला असता हे जे MPSC राज्यसेवा UPSC ह्याचे बाळकडं आपल्याला अगदी लहानपणापासूनच मिळालेलं पाहिजे। आता आपण ग्रामीण भागातलं मी पण ग्रामीण भागातली आहे तर आपण दुर्लक्षित असतो, आपल्याला कुणी गायडन्स मिळतच नाही, बरोबर ना। मोस्ट ऑफ दी लोक तुम्ही ग्रामीण भागातलीच असणार बरोबर का। हां, मग तिकडे आपल्याला कुणी असं सांगायला नसतं की बाबा तुम्ही या क्षेत्रात जा, तुम्ही या क्षेत्रामध्ये जा। आपल्याला जसं मिळतं आता पोलीस भरती म्हणतात कारण इथे करप्शन होत नाही, बरोबर ना। आणि मिडल क्लास अतिशय लोअर मिडल क्लास गरीब घराण्यातील लोकच आपण ह्या ठिकाणी जाऊ शकतो। म्हणजे मी पण त्याला काही अपवाद नाही आहे, मी पण अशी काही श्रीमंत नाही आहे, आम्ही पण एकदम गरिबीतूनच वरती आलेलो आहोत। परंतु जर कुठलंही लक्ष आपल्याला जर प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी काय पाहिजे, त्याच्या अगोदर काय पाहिजे, कन्सिस्टन्सी म्हणजे काय, सातत्य। आजकाल सगळेजण सोशल मीडिया वगैरे ह्याच्याकडे जास्त लक्ष असतं। जर तुम्ही म्हटलं की मी आता मोबाईल बंद करणार पण तुमचं लक्ष की कधी एकदा अभ्यास होते आणि मी कधी एकदा इंस्टाग्राम ओपन करते, कधी एकदा व्हॉट्सअप ओपन करते। तर हे सोशल मीडिया वगैरे हे काय नाही का एक प्रकारचं हे ॲडिक्शन आहे। आणि जशी दारूची सवय असते, व्यसन आहे, सगळ्यात घाण व्यसन आहे। त्यामुळे मोबाईल सगळ्यांनी बाजूला ठेवा। असं काही नाही की मोबाईलमध्ये पॉडकास्ट वापरता तुम्हाला चांगलं नॉलेज भेटेल, काही गरज नाही। 1-2 वर्ष जर मोबाईलकडे पाहिलं आहे ना काही होणार नाही। पुस्तकांशी मैत्री करा,
सगळं जे काही ते पुस्तकात आहे हीच तुमची पहिली पायरी आहे. तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे तुम्ही अजून काही खूप पुढे जायचं. तुम्हाला PSI पण तुम्ही होऊ शकता. भरपूर तुम्हाला राज्यसेवेचे भरपूर अशी पदं आहेत. महसूल डिपार्टमेंटची तलाठी आहे, तहसीलदार आहे, BDO आहे. इतके सारे ऑप्शन्स आहेत. फक्त आणि फक्त सातत्य ठेवा. मेहनत तर नंतर येते. अगोदर तुमच्यामध्ये डिसिप्लिन लावा. सकाळी उठायचं ना, आणि डिसिप्लिन लगेच येणार नाहीये. एक ॲटॉमिक हॅबिट म्हणून एक पुस्तक आहे इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये असेल मला माहीत नाही. ते पुस्तक वाचतं. त्याच्यामध्ये लिहिलं की एक छोटी छोटी सवय ना माणसाला पूर्ण बनवून टाकते. एकदम छोटी सवय. सकाळी मी 3:30 वाजता उठणार. मग मी काय होणार, दुसऱ्या दिवशी मी 4 वाजता उठणार. नाही यार, उद्या आपण जरा लवकर चालायला लागेल आणि उठूयात. ती 3:30 वाजताची सवय लगेच एक दिवसात येणार नाहीये. तुम्हाला 6-7 महिना त्यावेळेस तुम्ही पण 3:30 वाजता उठणार आहात. उठल्यानंतर अभ्यास करायचा. ही सेकंड स्टेप झाली. लगेच तुम्ही उठणार, लगेच अभ्यास करणार नाही. एक एक छोटी छोटी सवय सगळं बदलून जाणार आहे. आजपासूनच डिसाईड करायचं की एक वही घ्यायची सर्वांनी, एक कुठे साधे नोटबुक घ्यायचं, त्याच्यावर लिहायचं की सवय आपल्या ॲटॉमिक हॅबिट्स. ॲटॉमिक म्हणजे ॲटम जो असतो ना, अणू. एक ॲटॉमिक हॅबिटचं पुस्तकाचं नाव माहीत नाही. त्यांनी ते पुस्तक वाचून लोक खूप सारी बदललीत आणि लोकांना इतका त्याच्यामध्ये हे भेटलेलं आहे यश ते पुस्तक वाचूनच, की उद्यापासून मला नाही चहा नाही प्यायचा आहे. मी कमी करेन. एकदम कमी करणार का चहा? 2 टाइम